आता बघा ह्याच्यात 5 ऑप्शन होते. 5 ऑप्शनमधून आपण काय केलं होतं, आपण ती ॲक्टिव्हिटी घेतली होती क्रिकेट. कारण मुलांना खेळायला आवडते की नाही आणि मुलांना मोदक पण खायला आवडतात बरं. ठीक आहे. मुलांना मोदक पण खायला आवडतात. जेव्हा असं गणेश चतुर्थी असते तेव्हा आई मोदक बनवते किंवा जेव्हा गणपती बाप्पा येतात तर लहान मुलांना खूप असं उत्साह असतो, की आपल्या घरात गणपती येईल, आपल्याला रोज प्रसादात मोदक मिळेल, म्हणजे आपल्याला मोदक खायला मिळेल. हो ना? आवडतं ना मुलांना? ठीक आहे. मग आपण आता दुसरी ॲक्टिव्हिटी कुठली बघूया? ही जी आहे, हा छोटा मुलगा आहे आणि हे जे मोदक आहेत. ठीक आहे? म्हणजे हा जर मुलगा बरोबर उत्तरं देईल तर त्याला काय मिळेल? प्रसादाच्या स्वरूपात त्याला मोदक मिळेल. जसं तुम्ही उत्तरं छान दिली, तुम्ही छान अभ्यास दिला, तर तुम्हाला प्रसादाच्या स्वरूपात काय मिळेल? तुम्हाला मार्क्स मिळतील छान. म्हणजे छान मार्क्स मिळाले, मग काय येईल? म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले, तर छान तुमची प्रगती होईल, छान पहिला नंबर येईल. तर जसं या मुलाला मोदकच्या स्वरूपात प्रसाद मिळतो, तर तुम्ही अभ्यास केला ॲक्टिव्हिटी थ्रू, तर तुम्हाला मार्क्स पण तुम्हाला छान येतील. चला तर मग ही ॲक्टिव्हिटी एकदा स्टार्ट करूया. आपण पहिलं गेम खेळलं, मुलांना क्रिकेट आवडतं, गेम खेळायला आवडतात. व्हेरी गुड आहे ना. आपण क्रिकेट तुम्हाला आवडते, छान छोट्या मुलांना बॅट बॉल खेळायला फेवरेट गेम असतो हा आता. आणि आपल्या देशातील भारतामध्ये पण सगळ्यांनाच क्रिकेट खूप आवडतो की नाही? कोणाला सचिन तेंडुलकर आवडत असेल, कोणाला विराट कोहली आवडत असेल, तुम्हाला पण त्यांच्यासारखं बनायचं की नाही स्पोर्ट पर्सन. तर बघा आपण गेम थ्रू काय केलं, आपण सॉल्व केलं. आता बघा इथे आपल्याला 5 ॲक्टिव्हिटी दिसतात, पण छोट्या मुलांना काय खायला आवडतं आणि बघा मोदक तर फार आवडतात. कारण जेव्हा बघा गणपती बाप्पा आपल्या घरी येतात, गणेश चतुर्थी असते, तर त्यावेळेस काय करतात, आपल्या घरी मोदक बनतात आणि मोदक हे सगळ्या लहान मुलांना आवडतात प्रसादाच्या स्वरूपात. आणि पूजा झाली, आपली आरती झाली, की आपण काय करतो, आपल्याला कधी लगेच मोदक मिळेल, कधी खायला मिळेल, आपलं पूर्ण लक्ष त्या आरतीपेक्षा आपल्या त्या प्रसादाकडे असते ना सर्वांचं? असते की नाही? सांगा पाहू? हो, असतेच. चला तर मग आपण, हा एक छोटा मुलगा आहे बघा, याला मोदक कधी मिळेल? की आपण जी ॲक्टिव्हिटी घेऊ ह्याच्यात जो प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर देईल, तर त्याला काय मिळेल? प्रसादाच्या स्वरूपात मोदक मिळेल. आणि बघा ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व केली, तर तुम्हाला काय मिळेल? तुम्हाला छान छान मार्क्स मिळतील की नाही? म्हणून जर आपण छान उत्तरं दिले, तर या छोट्या बाळाला मोदक मिळतील आणि तुम्ही हे प्रश्न सॉल्व केले, की तुम्हाला परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. त्या मुलाला मोदकाच्या स्वरूपात काय मिळेल? म्हणजे प्रसाद मिळेल आणि तुम्हाला मार्काच्या स्वरूपात काय मिळेल? प्रसाद मिळेल. चला तर मग बघूया, आपण ॲक्टिव्हिटी स्टार्ट करूया. बघा, पहिला आहे, आपण हे जे 4 मोदक दिलेले आहेत, तर त्या बाळाला मोदक कधी मिळतील? जेव्हा आपण प्रश्नांची उत्तरं देऊ तेव्हा त्याला छान प्रसाद मिळेल. जर चुकीची उत्तर दिले तर तो रडायला लागेल बरं, त्याला मिळणार नाही. आणि चुकीचे उत्तर दिले तर तुमचे पण मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे? तर आपण छान समजून घेऊया आणि सुरुवात करूया. चला तर मग ह्याला आपण किती मोदक मिळवून देतो? 6 पैकी 6 देतो की 6 पैकी 5 देतो? तर बघूया तुम्हाला पण किती मार्क्स मिळतात 6 पैकी 6. तर आपण बघूया. सो लेट्स स्टार्ट. चला सुरुवात करूया. पहिला आहे, इट विल डॅश युअर रोड. बघा, स्पॉइल, फ्लॅटन अँड ब्राईटन अँड वायडन. इट विल डॅश युअर रोड. कसं राहील आपला रोड? स्पॉइल म्हणजे वाया घालवणे, फ्लॅटन अँड वायडन. तर कसं असेल आपलं जे रोड आहे, आपण पोएम गायलेली आहे, इट विल ब्राईटन युअर रोड, इट विल ब्राईटन युअर रोड. तर काय येईल? आपलं उत्तर आहे ब्राईटन. मग आपण ह्या जो ग्रीन कलरचं, हिरव्या कलरचं मोदक आहे ह्याला प्रेस करूया. बघूया. व्हेरी गुड. बघा बाळाला मोदक मिळाला, म्हणजे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता दुसरं बघूया. सिंग युअर वे होम ॲट द डॅश ऑफ द डे. सिंग युअर वे होम ॲट द डॅश ऑफ द डे. मग पहिला आहे बघा, बिगिनिंग आहे, दुसरं आहे मिडल आहे, अँड तिसरं आहे एंड, आणि चौथा आहे क्लोज. तर काय आहे? सिंग युअर वे होम, सिंग युअर वे होम ॲट द, बघा काय येईल? आपण पोएम आठवा बरं, आपण रेसिटेशन केलं होतं, गाऊन दाखवलं होतं मी आणि स्पष्टीकरण पण केलं होतं. तर काय येईल? सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे. तर ऑप्शन काय येईल? क्लोज. दिवस संपायला येतो तेव्हा काय आपण गाणं गाऊन घरी जायला पाहिजे. तर मग इथे कुठला आहे क्लोज? येल्लो कलरचा. तर मी येल्लो कलरचा. बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बाळाला प्रसाद मिळाला आणि तो छान हॅपी. पण तुमचे पण 2 प्रश्न अगदी बरोबर आहेत. आता बघा तिसरं आहे, क्लॅप युअर हँड्स व्हेन यू आर डॅश. क्लॅप युअर हँड्स व्हेन यू आर डॅश. बघा, हॅपी, सॅड, अँग्री आणि चौथा आहे वरीड. क्लॅप युअर हँड्स. आपण क्लॅप केव्हा करतो?
सांगा पाहू. व्हेन यू आर सॅड असता तेव्हा का? नाही. मग अँग्री असता, रागात असता तेव्हा? नाही. वरीड, मला चिंता असली अभ्यासाची, नाही माझा अभ्यास नाही झाला, आता कसं करणार, टीचर रागवेल तेव्हा? नाही. तर क्लॅप केव्हा करता तुम्ही? जेव्हा तुम्हाला छान मार्क्स मिळाले, चॉकलेट्स मिळालं किंवा काही तुमच्यासोबत छान होते तेव्हा आपण काय करतो? असं क्लॅप करतो की नाही? मग उत्तर काय असेल? हॅपी. बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बाळाला मोदक मिळाला प्रसादाच्या स्वरूपात. तुम्हाला पण छान आपले 3 जे आन्सर आहेत ते अगदी बरोबर आहेत. तुम्हाला पण 3 मार्क्स मिळाले. बघा आता फाइंड द ऑड वन आउट. म्हणजे ऑड वन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द. म्हणजे याच्यातले 4 जे शब्द असतात त्याच्यातला एक असा शब्द असतो की त्याचा अर्थ वेगळा असतो आणि 3 जे शब्द असतात त्यांचे अर्थ मिळते-जुळते म्हणजे सारखे असतात, मिळते-जुळते असतात. बघा आता हॅपी, हॅपी म्हणजे आनंदी, स्माईल, आनंदी असल्यावरच आपला तो म्हणजे चेहऱ्यावर छान अशी स्माईल येते. आणि मग आहे क्राय, रडणं. जेव्हा आपल्या मनासारखं होत नाही तेव्हा आपण रडतो. आणि मग आहे लाफ. तर काय येईल? फाइंड द ऑड वन आउट. म्हणजे हॅपी, स्माईल आणि लाफ हे काय मिळते जुळते याचे मिनिंग आहे. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हाच ह्या क्रिया आपल्याकडून घडतात. पण क्राय हे अपोजिट आहे. जेव्हा आपल्याला दुःख होते तेव्हा आपण रडतो. मग ह्या 4 मधून कुठलं बरं आहे? ऑड आउट, गटात न बसणारा शब्द कुठला आहे? तर क्राय आहे. तर मी ह्याला ग्रीन मोदकला प्रेस करते. बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बाळाला मोदक मिळालं म्हणजे तुमचं पण चौथा आन्सर हे अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. आता बघा 5व्या प्रश्नाकडे जाऊया. सिंग युअर वे होम. सिंग युअर वे होम. ड्राईव्ह द डॅश अवे. ड्राईव्ह द डॅश अवे. काय? शॅडोज, कार्स, कॅट्स, फिअर्स. म्हणजे काय दूर व्हायला पाहिजे, म्हणजे काय घालवायला पाहिजे. ड्राईव्ह म्हणजे घालवणे, डिलीटच करून टाकणे. सिंग युअर वे होम. तुम्ही गाणं गा घरी परतताना, म्हणजे तुमच्या रस्त्याने जो जाण्याचा मार्ग आहे त्याच्यात काय करायला पाहिजे? आपण परतीच्या प्रवासात गाणं गुणगुणत जायला पाहिजे. ड्राईव्ह द अवे म्हणजे काय दूर करायला पाहिजे? शॅडोज, कार्स, कॅट्स, फिअर्स. तर नाही, आपण काय? शॅडोज. शॅडोज म्हणजे सावली असते. आपल्या मनातील ज्या घटना असतात, वाईट घटना असतात, जे वाईट घडलेलं असतं किंवा दिवसभरात आपल्यासोबत आपले कधी काम पूर्ण होत नाही, कधी आपला टास्क कंप्लीट होत नाही, कधी आपल्याकडून त्या गोष्टी घडलेल्या नसतात, कधी टीचर आपल्याला रागवतात, कधी आई आपल्याला रागवते. तर आपण काय असतो? तोच विचार करत असतो की अरे माझ्यासोबत वाईट घडलं. तर ते ज्या वाईट शॅडोज आहेत, वाईट सावल्या आहेत, ज्या आपल्या डोक्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत, थॉट्स आहेत, त्या काय करायला पाहिजे? ड्राईव्ह म्हणजे दूर करायला पाहिजे. तर त्याचा आन्सर येईल शॅडोज. म्हणून मी शॅडोज या रेड मोदकला क्लिक करते. बघा बाळाला मोदक मिळाला म्हणजे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. तुमचं 5वं पण फिलिंग द ब्लँक्स अगदी बरोबर आहे. ठीक आहे, तर आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. व्हॉट एल्स कॅन यू डू व्हेन यू आर हॅपी. म्हणजे तुम्ही जर हॅपी असाल तर काय करता? काय करता? कुठल्या स्वरूपात तुम्ही तुमचं म्हणजे आनंद, तुमच्या फिलिंग ज्या मनातील आहेत, भावना कशा व्यक्त करता तुम्ही? फाईट करून करता का मारामारी? नाही. सिंग अँड डान्स, छान डान्स वगैरे करता. मग काय शाऊट, ओरडता का तुम्हाला जर तुमच्याशी छान असं काही घडलं तर? आणि मग क्राय, रडता का? ते नाही. तर काय करतो आपण? आपल्यासोबत जर छान झालं तर आपल्या मनातूनच भावना निघतात, फिलिंग्स निघतात. तर त्या कुठल्या असतात? सिंग अँड डान्स. आपण गाणं गायला लागतो, डान्स करायला लागतो, उड्या मारायला लागतो. तर उत्तर आहे सिंग अँड डान्स. म्हणजे हे निळ्या कलरचं जे मोदक. बघा तर बाळाला मोदक मिळाला आणि तुम्ही पण 6 पैकी 6 बरोबर उत्तरं दिलेली आहेत. तर बघा आपण ह्या गेमच्या माध्यमातून काय केलेलं आहे आपलं, गेमच्या माध्यमातून आपण हे जे प्रश्नांची उत्तरं हसत, खेळत आणि आनंदाने सॉल्व्ह केलेली आहेत. तुम्हाला पण क्रिकेट खेळून किंवा मोदकच्या स्वरूपात, प्रसादाच्या स्वरूपात या बाळाला मिळालं आणि तुम्हाला पण छान, म्हणजे तुम्ही जर असे आन्सर सॉल्व्ह केले तर तुम्हाला पण छान मार्क्स मिळणार. तर गेम थ्रू काय केलं आहे आपण? पुन्हा ते रिव्हिजन केलेलं आहे. आपण जे वाचलं, जे मी एक्सप्लेनेशन केलं, शब्दांचे अर्थ पाहिले, त्याच्या थ्रू आपण काय केलेलं आहे? या गेम थ्रू आपल्या अभ्यासाचं म्हणजे रिव्हिजन केलेलं आहे. तर चला बघूया आपण, म्हणजे 4 ॲक्टिव्हिटी तर झाल्या आपल्या. तर आपण आता पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. बघा पहिलं होतं लर्न, कंप्लीट झालं आहे आपलं पूर्ण. ॲक्टिव्हिटी पण आपण घेतलेली आहे आणि तुम्ही गेम पण खेळलेला आहात. त्यामुळे तुमचं रिव्हिजन अगदीच छान झालेलं आहे. आता रिव्हिजन घेतलेलं आहे मी, तर आता काय बाकी आहे? टेस्ट आहे आता टेस्ट तुम्ही कशी सॉल्व्ह करता? म्हणजे एवढं सगळं ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत, तर तुम्हाला आता या टेस्टमध्ये तर छान मार्क्स मिळायलाच पाहिजे आणि टेस्ट तुम्ही अगदी बरोबर सॉल्व्ह करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय मिळतील? छान मार्क्स मिळतील. चला तर मग आपण टेस्ट स्टार्ट करूया. ओके, आर यू रेडी? सगळे रेडी आहात?
ठीक आहे मुलांना, आता बघा आपण लर्न, ॲक्टिव्हिटी आणि गेम. गेम थ्रू पण तुम्ही छान सॉल्व केलेला. आपण 2 गेम घेतलेले आहेत. त्याच्यातले क्रिकेट आणि जे मोदक होतं छोट्या बाळाला, म्हणजे आपण आन्सर बरोबर दिली की बाळाला मोदक मिळायचं. तसंच बघा आता मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करून सांगितलं. आपण गेम थ्रू पण त्याचं रिव्हिजन केलं, काय शिकलेलो आहोत, काय काय आपल्याला म्हणजे काही प्रॉब्लेम्स आहेत का काय वगैरे सगळं. ते रिव्हिजन थ्रू तुमचे सगळे कन्सेप्ट आहेत ते काय झाले आहेत, क्लिअर करायचे आहेत. तर आता तुम्हाला काय द्यायची आहे, ही छोटीशी टेस्ट द्यायची आहे. ह्या टेस्टमध्ये पण काय असेल, ऑप्शन असेल बरं. तर तुम्हाला हे इथे पण 4 ऑप्शन येतील. 4 ऑप्शनमधून एखाद्या जो बरोबर उत्तर असेल त्याला टिक करायचं आहे, ठीक आहे. आणि मग नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर बघूया आपण फाइंड द ऑड वन आउट. फाइंड द ऑड वन आउट म्हणजे हे 4 जे आहेत ऑप्शन, त्याच्यात काय दिलेलं आहे, एक ऑड असेल. म्हणजे 4 ऑप्शन आहेत. आता ऑड म्हणजे गटात न बसणारा जो शब्द आहे. तर ह्या 4 पैकी आपल्याला काय करायचं आहे, जो गटात न बसणार आहे म्हणजे त्याचं मीनिंग वेगळं असेल, ते आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर पहिलं बघा, हॅपी, क्राय, स्माईल, लाफ. हॅपी म्हणजे काय होते, आनंदी. क्राय मीन्स रडणे. स्माईल मीन्स असं चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि लाफ म्हणजे मोठमोठ्याने हसणे. तर बघा, या तिघांचा अर्थ, हॅपी, स्माईल अँड लाफ, या तिघांचा अर्थ मिळता जुळता आहे. म्हणजे एकच अर्थ आहे. जेव्हा आपण आनंदी असतो, हॅपी असतो, तेव्हा आपल्या भावना एक्सप्रेस होतात, आपल्या फिलिंग्स निघतात बाहेर. पण क्राय म्हणजे काय, आपण दुःखी असू तेव्हा. असं गटात न बसणारा शब्द काय आहे, क्राय. ठीक आहे. तर मी क्रायवर क्लिक केलं आहे. आपलं उत्तर बरोबर आहे. आता बघूया नेक्स्ट. नेक्स्ट बघा, दुसरं आहे क्लॅप युअर हँड्स वेन यू आर. तुम्ही क्लॅप कधी करता, हॅपी असल्यावर करता, अँग्री म्हणजे रागात असल्यावर करता, की सॅड दुःखी असल्यावर करता, की वरीड चिंताग्रस्त असल्यावर. तर कधी करतो, क्लॅप युअर हँड्स वेन यू आर हॅपी. तर आपलं उत्तर असेल हॅपी. बरोबर आहे. तर नेक्स्ट बघूया आपण तिसरं. बघा, सिंग युअर वे होम ॲट डॅश ऑफ द डे. सिंग युअर वे होम ॲट द डॅश ऑफ द डे. बघा, आपल्या दिवसाची सुरुवात तर खूप छान होते. आपण छान आनंदात म्हणजे असं उठतो, फ्रेश होतो, आपल्या कामाला जातो. मग बघा, इथे ऑप्शन आहे बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला, एंड म्हणजे सगळ्यात शेवटी, मिडल म्हणजे मध्यंतरी, आणि क्लोज म्हणजे जसं आपण कवितेच्या ह्याच्याने जी आपण पोयम शिकलेलो आहोत. क्लोज म्हणजे आपलं जेव्हा काम क्लोज होते, आपल्या दिवसाची कामं संपतात आणि आपण घरी जायला निघतो. एंड म्हणजे दिवस संपणं. क्लोज मीन्स आपले कामं आपण काय करतो, संपवतो, बंद करतो आणि घरी जायला निघतो. तर म्हणजे आपल्या पोयमच्या याच्याने सिंग युअर वे होम ॲट द काईल क्लोज ऑफ दी डे. क्लोज ऑफ दी डे म्हणजे आपण आपली कामं करून क्लोज करतो. आपल्या ऑफिसची कामं झालेली असतात, तुमच्या शाळेचं शिकवून झालेलं असतं, तुमची सुट्टीची वेळ असते, म्हणजे तुमचा टायमिंग संपलेला असतो. शाळा क्लोज म्हणजे शाळा बंद होते तेव्हा, आणि तुम्ही तुमच्या परतीच्या प्रवासाला निघता, म्हणजे घरी जायला निघता, तेव्हा आपण गाणं गात राहायला पाहिजे. तर उत्तर काय येईल, सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे. उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघूया नेक्स्ट. बघा, सिंग युअर वे होम डॅश ड्राईव्ह द अवे. सिंग युअर वे होम ड्राईव्ह द डॅश अवे. हे बघा, आपण गेम थ्रू पण हे खेळलेलो आहोत. ठीक आहे. म्हणजे आता आपण जे गेम थ्रू रिव्हिजन केलेलं होतं, बाकीचं ॲक्टिव्हिटी पण घेतलेली होती, तर तेच पुन्हा तुम्हाला किती लक्षात आहे, म्हणजे ते रिकॉल करण्यासाठी आपण ही छोटीशी टेस्ट घेणार आहोत. तर ह्याच्यात तुमची उत्तरं अगदी बरोबर आली पाहिजे, म्हणजे तुम्हाला छान परीक्षेत मार्क्स मिळतील. बघा, सिंग युअर वे होम ड्राईव्ह द डॅश शॅडोज, कॅट्स, कार, फिअर. शॅडोज म्हणजे सावली. सावली म्हणजे आपण म्हणजे कविताच्या अनुषंगाने घेऊ, की आपल्या डोक्यात जे थॉट्स असतात, वाईट थॉट्स, वाईट घटना, त्या काय करायला पाहिजे आपण, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या ज्या काळा सावलीप्रमाणे आपल्या मागे पुढे फिरत असतात ना, आपल्याला नेहमी त्या गोष्टीचं हे वाटते, दुःख वाटत असते, म्हणजे त्याला शॅडोज या अनुषंगाने घेतलेलं आहे. कॅट्स म्हणजे मांजरी, कार्स ज्या कार असतात रोडवर चालतात त्या, फिअर्स म्हणजे भीती. ते काय, सिंग युअर वे होम ड्राईव्ह द शॅडोज अवे. तर उत्तर येईल इथे शॅडोज. बघा, उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांनी छान उत्तरे दिलेली आहेत. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. व्हॉट एल्स कॅन यू डू वेन यू आर हॅपी. म्हणजे काय करता, व्हॉट एल्स कॅन यू डू वेन यू आर हॅपी. तुम्ही हॅपी असता तर काय करता. फाईट, शाऊट, सिंग अँड डान्स, क्राय. फाईट लढाई करता का, मारामाऱ्या करता, नाही. शाऊट ओरडता का, नाही. आपण केव्हा ओरडतो, जर आपल्याला मनासारखं झालं नाही तेव्हा असं हातपाय पटकून ओरडतो.
मग सिंग अँड डान्स. आता मुलांना तुम्हाला जर छान मार्क्स आले किंवा तुमच्यासोबत छान छान गोष्टी घडल्या तर काय होतं, सहलीला जायचं असेल कुठे किंवा छान मूव्ही बघायला जायचं असेल, पिक्चर बघायला जायचं असेल किंवा तुम्हाला परीक्षेत छान मार्क्स मिळाले तर तुम्ही काय होता, हॅपी होता की नाही आणि काय करता, सिंग अँड डान्स असं म्हणजे फिलिंग्स निघतात तुमच्या मनातून बाहेर. आणि मग क्राय, रडता का, व्हॉट एल्स कॅन यू डू वेन यू आर हॅपी, तर काय करतो आपण, सिंग अँड डान्स. तर बघा हे पण आपलं उत्तर बरोबर आहे. तुम्ही पण छान उत्तरं दिलेली आहेत. आता आपण नेक्स्ट बघूया. इट विल डॅश युअर रोड. काय आहे, स्पॉइल, ब्रायटन, फ्लॅटन, वायडन. इट विल, आपला रोड कसा असायला पाहिजे, नेहमी स्पॉइल व्हायला पाहिजे का, फ्लॅटन व्हायला पाहिजे का, वायडन असायला पाहिजे का, नाही. तर काय असायला पाहिजे, इट विल ब्रायटन युअर रोड. तर उत्तर आहे हे दुसरं ऑप्शन आहे, ब्रायटन. ठीक आहे, आणि उत्तर अगदी आपलं बरोबर आहे. तर आपण ही सहा जे क्वेश्चन आन्सर होते ते आपण खूप चांगल्या प्रकारे सॉल्व केलेलं आहे. आपलं रिव्हिजन झालं, त्याच्यावर तुम्ही टेस्ट दिली, टेस्ट पण तुम्ही छान प्रकारे म्हणजे म्हणजे आपलं तर ते रिव्हिजन झाल्यामुळे तुम्हाला सगळी उत्तरं आली आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही परीक्षेत पण अशाच प्रकारे टेस्ट तुमची सॉल्व करा, त्याच्यामुळे तुम्हाला छान मार्क्स मिळतील. चला तर आपण ह्या म्हणजे जे टास्क होते आपलं, पहिलं लर्न, ॲक्टिव्हिटी, गेम, ठीक आहे, आणि मग हे होतं टेस्ट आपण घेतलेली आहे, टेस्ट पण छान सॉल्व झालेली आहे आपलं, त्याच्या थ्रू पण छान रिव्हिजन झालेलं आहे. तर आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. बघा आपलं झालं लर्न, ॲक्टिव्हिटी, गेम आणि टेस्ट. आता आपला शेवटचा टप्पा आहे क्वेश्चन अँड आन्सर, म्हणजे प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरे. तर बघूया प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरे. बघा, तर मी तुम्हाला इंट्रोडक्शन, एक्सप्लेनेशन, रेसिटेशन, म्हणजे आपण पोएम गाऊन पण दाखवली, सगळं म्हणजे स्पष्टीकरण सगळं सांगितलेलं आहे, त्याचा सारांश पण सांगितलेला आहे. ॲक्टिव्हिटी, गेम थ्रू तुमचं रिव्हिजन झालं, तुम्ही एक छोटीशी टेस्ट पण दिली, ते पण छान झालेली आहे. आता आपण बघूया क्वेश्चन अँड आन्सर. ठीक आहे. वेन डू यू बिकम हॅपी, वेन डू यू बिकम हॅपी, तुम्ही केव्हा हॅपी असता बरं, केव्हा केव्हा हॅपी असता, सांगेल कोणी, व्हेरी गुड. कधी कधी केव्हा हॅपी असतो, वेन आय गेट गुड मार्क्स इन माय एक्झाम, जेव्हा तुम्हाला परीक्षेत छान मार्क्स मिळतात तेव्हा तुम्ही खूप हॅपी असता. वेन आय गेट मोर चॉकलेट, म्हणजे जर तुम्हाला खूप छान म्हणजे जास्तीत जास्त चॉकलेट मिळालं तर तुम्ही हॅपी होता. वेन आय गेट टू ईट आईस्क्रीम अँड चॉकलेट, जर तुम्हाला आईस्क्रीम खायला वगैरे मिळालं तर तेव्हा तुम्ही खूप हॅपी होता. वेन माय मदर बाईज न्यू क्लोथ्स फॉर मी, आई छान दिवाळीत नवीन कपडे घेऊन देते, बड्डेला नवीन कपडे घेऊन देते, किंवा कुठलं हे असेल फेस्टिवल असतात किंवा कुठलं कार्य असते आपल्या घरात, तर आपल्याला काय छान छान नवीन कपडे मिळतात, तेव्हा तुम्ही खुश होता ना. वेन डू यू बिकम हॅपी, वेन आय गेट गुड मार्क्स, छान मार्क्स मिळाले तेव्हा हॅपी होतो, आपल्याला आपल्या मनासारख्या वस्तू मिळाल्या. वेन आय गेट आईस्क्रीम, चॉकलेट्स, न्यू क्लॉथ्स, तेव्हा आपण काय होतो, हॅपी होतो. होता की नाही तुम्ही, तर तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींनी हॅपी होता याची छान तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये मला म्हणजे जसे की 3 प्रकारे आन्सर दिलेले आहेत, तसं तुम्ही पण आन्सर तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये लिहा. ठीक आहे. वेन वेन डू यू फील बिकम हॅपी, तुम्ही कधी हॅपी होता, तुम्हाला काय मिळाल्यानंतर हॅपी होता, तुम्ही मूव्ही बघायला गेल्यानंतर हॅपी होता का, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याचं उत्तर लिहू शकता. आता आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. What do you do when you are happy? What do you do when you are happy? जर तुम्ही हॅपी असाल तर काय करता, काय काय करता? वी क्लॅप आवर हँड्स, वी आर जम्पिंग, आपण उड्या मारतो की नाही. आपण खूप हॅपी असलो तर काय करतो, आपला जो आनंद आहे तो टाळ्या वाजवून आपण काय करतो, म्हणजे तो आपल्या फिलिंग्स, आपण आपल्या भावना दाखवतो, आपण जम्प करतो, वी आर जम्पिंग. अजून काय, आपण असं वाव, हुर्रे, किती छान असे शब्द वगैरे वापरतो. तर आपल्या ज्या भावना म्हणजे कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीद्वारे, आपल्या प्रतिक्रियेद्वारे आपण काय करतो, आपला आनंद व्यक्त करत असतो. सो व्हॉट डू यू डू वेन यू आर हॅपी? वी क्लॅप आवर हँड्स, आपण काय करतो, टाळ्या वाजवतो. आता बघा तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पोएट टेलिंग अस टू डू वेन वी आर गोइंग बॅक होम? व्हॉट इज अ पोएट टेलिंग अस, म्हणजे आपल्या जो पोएट आहे, पोएट म्हणजे जो कविता लिहितो त्याला काय म्हणतो आपण, पोएट म्हणतो. तर जर जो कवी आहे त्यांनी व्हॉट इज द पोएट फिलिंग अस टू डू
टेलिंग अस टू डू वेन वी आर गोइंग बॅक होम. म्हणजे आपल्याला पोएटनी कवीनी काय सांगितलेलं आहे, वेन वी आर गोइंग बॅक होम, घरी जाताना आपल्याला काय कवीने काय सांगितलेलं आहे, आपल्याला जेव्हा कामं संपतात आणि आपण घरी जायला निघतो तर आपण काय करायला पाहिजे. द पोएट इज टेलिंग अस, बघा इथूनच करायचं. द पोएट इज टेलिंग अस टू सिंग ऑन द वे. तर काय करायला पाहिजे, पोएटने काय सांगितलेलं आहे आपल्या कवितेच्या मार्फत, सिंग ऑन द वे. सिंग ऑन द वे मीन्स आपण रस्त्यानी जात असतो तेव्हा आपण गाणं गायला पाहिजे. आणि अजून काय सांगितलं, बी हॅपी आणि आपण कसं आनंदी राहायला पाहिजे. केव्हा, वेन वी आर गोइंग बॅक होम, जेव्हा आपण घरी जातो तर आपण हॅपी राहायला पाहिजे. तो व्हॉट इज द पोएट टेलिंग अस टू डू वेन वी आर गोइंग बॅक होम, कवीने काय सांगितलेलं आहे, आपण घरी जाताना आपण कसं राहायला पाहिजे. द पोएट टेलिंग अस टू सिंग ऑन द वे. द पोएट टेलिंग अस टू सिंग ऑन द वे, आपण काय करायला पाहिजे, घरी जाताना आपण गाणं गायला पाहिजे. अँड बी हॅपी, आणि आपण असं आनंदी राहायला पाहिजे की आजचा दिवस आपला छान गेला, आपण आपली सगळी कामे आटोपण्याचा प्रयत्न केला. जरी आपली काही कामे झालेली नसतील किंवा जरी काही थोडं जरी वाईट घडलेलं असेल ते आपण विसरून जायला पाहिजे. ते पास्ट असते, ते तेव्हाच्या तेव्हाच तिथे विसरून जायला पाहिजे आणि नव्याची सुरुवात करायला पाहिजे. वेन वी आर गोइंग बॅक होम, घरी जाताना आपण नेहमी असं स्माईल म्हणजे चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून गाणं गात जायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, जशी आपल्या दिवसाची सुरुवात छान प्रसन्न वातावरणाने होते आणि आपला दिवस जसं छान जातो तर तसं काय आपलं क्लोज म्हणजे जेव्हा आपला दिवस संपतो, आपली कामे संपतात आणि आपण घरी जायला निघतो तर तेव्हा आपण छान गाणं गात आणि बी हॅपी म्हणजे आनंदी राहून जायला पाहिजे. आता बघ, प्लीज एक्सप्लेन ड्राईव्ह द शॅडोज अवे. काय आहे, प्लीज एक्सप्लेन म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलंय. ड्राईव्ह द शॅडोज अवे, ही जी लाईन दिलेली होती ना त्या कवितेमध्ये, ड्राईव्ह द शॅडोज अवे, तर काय सांगितलेलं आहे आपल्याला एक्सप्लेन, याचा मिनिंग सांगायचा आहे तुम्हाला. इट मीन्स रिमूव्ह ऑल सॅड्स ऑर निगेटिव्ह थॉट्स फ्रॉम युअर माइंड. तर काय करायला पाहिजे, आपल्या ज्या डोक्यामध्ये जे काय आहेत सॅड आणि निगेटिव्ह थॉट्स असतात ते काय करायला पाहिजे, थॉट्स फॉर युअर माइंड, ते रिमूव्ह करायला पाहिजे. रिमूव्ह म्हणजे पूर्ण काढूनच टाकायला पाहिजे, डिलीट करायला पाहिजे. ड्राईव्ह द शॅडोज अवे, त्याचा अर्थ काय होतो, इट मीन्स रिमूव्ह ऑल सॅड अँड निगेटिव्ह थॉट्स फ्रॉम युअर माइंड. म्हणजे काय असते, आपल्या पास्टमध्ये आपल्या भूतकाळात काही आपल्या गोष्टी घडलेल्या असतात, आपल्यासोबत वाईट झालेलं असते, कधी आपल्याला कमी मार्क्स पडतात, कधी कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये आपण हरतो किंवा कुठे आपल्याला पार्टिसिपेट करायचं असते, भाग घ्यायचा असतो, तिथे आपल्याला चान्स मिळत नाही, कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये आपण पार्टिसिपेट केलं त्याच्यात आपल्याला नंबर येत नाही, किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि ते आपण डोक्यात साठवून ठेवतो आणि आपल्याला भीती वाटते, अरे मी मागच्या वेळेस सिलेक्ट नाही झालो त्या परीक्षेमध्ये, किंवा मी तिथे डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेशन केलं होतं, तिथे माझा नंबर नाही लागलं, तर यावेळेस मी घेऊ की नको, खरंच मला तिथे म्हणजे पार्टिसिपेट करता येईल का, म्हणजे अशी भीती असते. म्हणजे ज्या पास्टमधले भूतकाळात घडलेल्या गोष्टी असतो त्याचा आपण डोक्यात इम्पॅक्ट असतो, त्याचा प्रभाव असतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, पुढे म्हणजे त्याच गोष्टींना जर पुढे जायचं असेल तर आपण काय करतो, पुढे तिथे पार्टिसिपेट करायला आणि किंवा काही स्पर्धेत भाग घ्यायला मागे पुढे पाहतो. तर आपण तसं करायला नको. आपण काय करायला पाहिजे, त्या पास्टमधल्या भूतकाळातल्या गोष्टी तिथेच टाकून द्यायचं, त्याचा प्रभाव आपला वर्तमान काळात आणि भविष्य काळात होऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळे जे आपलं वर्तमान काळ आहे, प्रेझेंट डे आहे, आता जे आपलं चालू आहे ते काय, आपण जर अशी भीती ठेवली तर आपण पुढे वाढू शकणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपण पुढे वाढू शकणार नाही आणि भविष्यात पण आपण तसेच राहू. पण जर ते पास्टच्या ज्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी, वाईट चिंता, वाईट थॉट, विचार जे डिलीट करून टाकले तर काय होईल, आपला आजचा दिवस छान जाईल आणि त्याचं भविष्यात आपल्याला त्याचा पुढे फायदा होईल. तर मुलांना आपण 4 क्वेश्चनचा अभ्यास केलेला आहे. आता आपला हा शेवटचा क्वेश्चन आहे. तर आपण या शेवटचा क्वेश्चन पहिले रीडिंग करूया, म्हणजे त्याला वाचून घेऊया. काय लिहिलेलं आहे, व्हॉट विल हॅपन इफ यू सिंग युअर वे होम. व्हॉट विल हॅपन म्हणजे काय घडेल, इफ यू सिंग युअर वे होम, तुम्ही जर घरी जाताना गाणं गायलं तर काय होईल. तर काय होईल, आपण घरी जाताना गाणं गायलं तर इट विल ब्राईटन युअर रोड अँड लाईटन युअर लोड इफ यू सिंग युअर वे होम. तर काय सांगितलेलं आहे आपल्या कवितेच्या ओळींमध्येच होतं ते. काय होतं ते, इट विल ब्राईटन युअर
रोड अँड लाईटन युअर लोड. इट विल ब्राईटन युअर रोड म्हणजे काय, जर तुम्ही सकारात्मक दृष्टीने म्हणजे तो आपला रस्ता म्हणजे घरी जायचा रस्ता असू दे किंवा आपल्या आयुष्यातला कुठल्याही वळणावर तुम्हाला जायचं असेल, कुठलंही ध्येय गाठायचं असेल, तर काय करायला पाहिजे, यू विल ब्राईटन युअर रोड अँड लाईटन युअर लोड. ब्राईटन म्हणजे तुमच्या याच्यात जर पॉझिटिव्ह थॉट्स असते, सकारात्मक विचार असले, तर काय होईल की आपला रस्ता काय होईल, म्हणजे आपल्या आपण ज्या रस्त्याने जातो तो मार्ग अधिक सुखकारक होईल. आणि काय होईल, अँड लाईटन युअर लोड म्हणजे जे आपल्या डोक्यात लोड असतात, म्हणजे आपण आपल्या दिवसभरात काही आपण ॲक्टिव्हिटीज करतो, स्कूलमध्ये जातो, तिथे पण आपलं कधी होमवर्क पूर्ण होत नाही किंवा काही आपल्या हातून चुका घडतात, टीचर रागावतात आपल्याला, तर ते काय करतो आपण थॉट्स आपल्या डोक्यामध्ये ते साठवून ठेवतो आणि म्हणजे आजचा आपला दिवस बरोबर गेला नाही आणि आपण तेच विचार पुन्हा करत राहतो. तर काय करायला पाहिजे, इट विल ब्राईटन युअर रोड अँड लाईटन युअर रोड इफ यू सिंग युअर वे होम. जर आपल्याला घरी जायचं असेल तर आपण म्हणजे चेहऱ्यावर असं स्माईल ठेवायला पाहिजे. जशी आपल्या दिवसाची सुरुवात छान होते तशी आपलं जेव्हा दिवस संपतो म्हणजे दिवस संपायला येतो, आपलं कामं संपतात आणि आपण घरी जायला निघतो, तर आपण काय करायला पाहिजे की आपण गाणं गुणगुणत गेलो तर काय होईल, ब्राईटन युअर म्हणजे आपल्याला रस्ता पण आनंददायकच वाटेल. पॉझिटिव्हली जाऊ तर आपल्याला रस्ता पण असं म्हणजे सोप्पा आणि सुखकारक वाटेल. जर बघा म्हणजे आता तुम्ही कुठल्या लांबच्या प्रवासाला निघालात तर काय होते आपल्याला, जसं आपण ट्रेननी प्रवास करतो, बसनी प्रवास करतो, तर तो प्रवास खूप आपल्याला बोरिंग, कंटाळवाणा वाटायला लागतो. पण बघा तुम्ही जर प्रवासात गाणे ऐकले, आपण गाणे ऐकतो किंवा कोणाशी गप्पा मारतो, तर काय होते गाणे ऐकताना म्हणजे आपला तो प्रवास अधिकच आरामदायक आणि सुखकारक व्हायला लागतो आणि आपण ते आपल्याला म्हणजे डेस्टिनेशन म्हणजे त्या स्थळापर्यंत कधी पोहोचलो हे आपल्याला माहीत पण होत नाही. आणि गाणं गुणगुणल्यामुळे किंवा गाणं गायल्यामुळे काय होते, आपल्या डोक्यात जे थॉट्स असतात म्हणजे लाईटन युअर लोड म्हणजे डोक्यात आपल्या चिंता असतात, काही दिवसभरातील घडलेल्या घटना असतात, म्हणजे त्याचाच विचार असतो. तर जर आपण गाणं गुणगुणत गेलो तर काय होईल, ते जे विचार आहेत ते दूर जातील आणि आपण काय करू, म्हणजे गाण्यामुळे आपलं मन आणि आपलं डोकं प्रसन्न राहील. आपल्या डोक्यावरचं जे ओझं आहे, जे लोड आहे ते काय होईल, कमी होईल. म्हणून काय करायला पाहिजे, इफ यू सिंग युअर वे होम, तर काय करायला पाहिजे आपण म्हणजे गाणं गात जायला पाहिजे. त्याच्यामुळे आपला रस्ता खूपच ब्राईटर म्हणजे सुखदायक होईल. आरामात जाऊ आपण, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू आणि लाईटन युअर लोड जे तुमच्या गाणं गुणगुणल्यामुळे तुमच्या डोक्यातील जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते काय होतील, दूर होतील. तर अशा प्रकारे आपण 5ही प्रश्नांची प्रश्न उत्तरे आपण अभ्यासलेली आहेत. आय होप तुम्ही याचा पुन्हा सराव करा. जसं गेम्स आहे, ॲक्टिव्हिटी आहे, क्वेश्चन आन्सर आहे, टेस्ट आहे, याचा सराव करा. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तर ही जी पोएम आहे, कविता आहे, सॉन्ग ऑफ हॅपीनेस, ही चांगल्या प्रकारे आपण अभ्यासलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना समजली असेलच. तर तुम्ही पुन्हा याचं रिव्हिजन करा, रीडिंग करा, वाचा, टेस्ट सॉल्व्ह करा, गेमच्या थ्रू सगळं सॉल्व्ह करा.